सोयाबीनची पेरणी ही तुम्ही 75 पाऊस किंवा 3-4 दिवस चांगला पाऊस आला म्हणजे चांगला ओलावा जमीन असला तरच याची या सोयाबीन पिकाची पेरणी करा. कारण काय आहे, याचा अंकुर बाहेर खोल पेरणी जर झाली तर उगवण शक्तीवरती याचा मार खातो. तर हे एक आपल्याला महत्त्वाचं घ्यायचं आहे की 75 ते 100 पर्यंत चांगला पाऊस आला, चांगली ओल असेल त्यावेळेस तुम्ही सोयाबीनची पेरणी करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की सोईंग विंडो जो आहे हा फार कमी असतो आपल्याला, म्हणजे एक आठवड्याभरात फटाफट पेरणी करायची असते आपल्याला सोयाबीनची. तर हा एक महत्त्वाचा अजून एक मुद्दा याच्यात मी ॲड करतो की योग्य पाऊसमान म्हणजे योग्य ओलावा जमिनीमध्ये 75 ते 100 आणि जास्त खोल पेरणी नको या पिकाची, आणि त्यामुळे याची उगवण शक्तीवरती याचा मार खाणार नाही. तर हे एक महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही जो प्रश्न विचारला BBF टेक्नॉलॉजी, तर कसं आहे BBF मध्ये आपण काय करतो की हे करतो म्हणजे ब्रॉड बेस फरो म्हणतो आपण. तर त्याच्यावरती एक 3 ते 4 ओळी वगैरे असं एक लावतो आपल्या याच्याप्रमाणे, आणि बाजूला एक अशी सारी असते हे असते फरो असतो. तर याच्यामुळे काय होतं की जे काही पाऊसमान पडतं, पाऊस पडला त्याचा याच्यामध्ये पाणी मूर्त याच्यामध्ये, आणि त्या ओलाव्याचा फायदा पिकाला होतो. आणि याच्यामुळे दुसरं कसं, इकडे रिकामा हे असल्यामुळे फरो रिकामा असल्यामुळे की पीक मॉनिटरिंग करायला आपल्याला फार फायदा पडतो. हवा खेळती राहते, त्यामुळे हवा खेळती राहिल्यामुळे पण पिकाला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जर कमी होण्यास मदत होते. तर असं हे BBF सिस्टीमचं हे फायदा आहे. आणि आता बऱ्यापैकी BBF अवजारं आता आलेले आहेत, शेतकऱ्यांना पण याचा चांगला अनुभव आलेला आहे. तसं दुसरं म्हणजे की काही ठिकाणी आता शेतकरी म्हणजे जसं सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की सरी वरंबा पद्धत हे करतात. शेवटी काय दोघांचे प्रिन्सिपल हे सारखंच आहे. हां, म्हणजे कसं आहे की तिकडे कोल्हापूरकडे शेतकरी काय करतात, आपली जी सरी असते वरंबा असतो त्या वरंबाच्या दोन्ही बाजूला सोयाबीन टोकतात आणि नंतर ऑगस्टमध्ये फरोमध्ये म्हणजे सरीमध्ये आपलं ऊसाचं याची लागवण करतात. तर असं आहे. तर हे जसं आहे, तर शेतकऱ्यांनी जर सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जोडओळ पद्धत आलेली आहे. आपण वेगवेगळे शेतकरी काही काही मॉडिफाय करून राहिले. मी पाहिलं मेहकरमध्ये वगैरे काही शेतकऱ्यांनी चांगली जोडओळ पद्धत केलेली आहे. तर अशा एक म्हणजे शेवटी कसं आहे की जो बेसिक सरी वरंबा असू दे, BBF असू दे किंवा जोडओळ, एक म्हणजे वरंबा करायचा आणि त्याच्यावरती, तर ही बेसिक प्रिन्सिपल एक सारखंच आहे. पिकाला वाढीला याचा फायदा होता. आपण माहिती आहे की आपण जसं याच्यावरती वाफ्यावरती जर चांगलं वाफा उंच करून जर पिकाला लावलं तर एक चांगली मुळाची ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. तर असं हे प्रिन्सिपल धरून आपल्याला हे काम करणं आपल्याला म्हणजे या दृष्टीने जे आता आपल्या पाहतोय आपण की पुढे पाण्याचा ताण वगैरे कमी पडू शकतो, तर याच्या दृष्टीने आपण अशी पद्धत करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की मला असं म्हणायचं आहे की या पेरणीचं अंतर बऱ्यापैकी आता शिफारस आमची जी आहे ती 1.5 फुटाची आहे, 45 सेंटीमीटरची शिफारस आता केलेली आहे. आणि याच्यामध्ये 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातील नंतर 5 ते 10 सेंटीमीटर आपण ठेवायला पाहिजे. हे एक अत्यंत महत्त्वाचं आपल्याला म्हणजे पेरणी करताना याची काळजी घ्यायला पाहिजे. आता सर, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये पाऊस असाही कमी पडत असतो. यंदा एकूणच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे साहजिकच तिथं आणखीन यंदा पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. तर त्या भागामध्ये देखील याच पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरेल. हां, तर पहिले म्हणजे या भागातल्या लोकांनी, तुम्हाला माहीत आहे की सगळ्यात जास्त म्हणजे काय म्हणतो आपल्याला मेकॅनिझम की आपण काय म्हणतो इस्केप मेकॅनिझम, म्हणजे आपण एखादा काम चुकारपणा केला म्हणजे तसं या लवकर येणारे वाहन त्या शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणणं गरजेचं आहे. आणि या BBF टेक्नॉलॉजीचा वापर केला तरी बरं होईल असं मला वाटतं म्हणजे याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या भागांमध्ये शेतकरी BBF तंत्रज्ञान आणि कमी कालावधीचे वाहन निवड आणि बीज प्रक्रिया सगळे करून यावर्षी आपलं होणारं नुकसान कमी करू शकतो. हां, म्हणजे आता हे आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रायकोडर्माचा वापर करा, पिवळे चिकट सापळे लावा, नंतर आता मी सांगितले पक्षी थांबे लावा तुम्ही, म्हणजे आता काय असेल तर नंतर आपल्याला फोरेमेन ट्रॅप लावा एकरी 4 ते 5. या ज्या साध्या जरी गोष्टी आपण जर केल्यानं म्हणजे तर खूप आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन येऊ शकतं. आणि मला एक थोडंसं असं याच्यात वाटतं की सोयाबीन पिकाला एक मी पाहिलं की फ्लावरच्या वेळेस आर्द्रता पाहिजे त्याला, आणि पाऊसमान जरी कमी असला, जर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन जर चांगलं आपल्याला मिळालं, आपलं पीक किती आहे जास्तीत जास्त 100, 110, 105 दिवसापर्यंत, त्याच्यामध्ये जर आपल्या सोयाबीन पिकाला जर पाऊसमान असा मिळाला, थोडा जरी मिळाला तरी ह्या पिकाला हे होतं. म्हणजे हा पण आपण
नुसतं निगेटिव्ह विचार का करावा, आपण पॉझिटिव्ह पण विचार करूया ना, बरोबर. की याच्यात जे आता आपण मुद्दे चर्चेले केले आपण आता हे एक करूया. आणि आता बऱ्यापैकी थोडं पाणी असेल तर मी तुम्हाला सांगितलं की बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे स्प्रिंकलर इरिगेशन आहे, कारण आपल्याकडे सोयाबीन फॉलोड बाय हरभरा किंवा दुसरं क्रॉप असं हे आहेत. तर हा एक विषय आहे. आणि जर त्याचं भगवंताच्या कृपेने जर डिस्ट्रीब्युशन जर चांगलं आलं तर आपल्या पिकाला फायदा होऊ शकतो. उत्पादनामध्ये समजा BBF तंत्रज्ञानाने लागवड केलेली आणि इकडं पारंपरिक पद्धतीने केलेली, उत्पादनामध्ये काही फरक दिसून येतो? हां, कसं आहे, तुम्हाला मी सांगितलं की आज हे म्हणजे BBF म्हणजे प्रिन्सिपल एकच, म्हणजे वाफ्यावरती हे लावायचं. आणि आपणही पाहिलेलं आहे की जर असं याच्यावरती आपण केलं तर आपल्याला याच्यामध्ये BBF मध्ये एक युनिफॉर्म प्लांट पॉप्युलेशन होतं BBP यंत्राने पेरणी केल्यामुळे. आणि युनिफॉर्म पॉप्युलेशन आणि बाजूला जे असे असतात फरो आपण जे ओपन करतो त्याच्यामुळे हवा खेळती राहते आणि पिकाला त्याचा फायदा होतो. नक्कीच त्याचा. आणि अशा ज्या परिस्थिती आली की जास्तीचा पाऊस आला अचानक, आता आपण पाहतोय अनुभवतोय अचानक एक दिवशी 50, 60, 70 mm पाऊस पडून जातो. मग अशा वेळेस काय आहे तर जे एक्सेस पाणी आहे, जास्तीचं पाणी ते याच्या फरोमधनं निघून जातं. तर अशा वेळेस आपल्याला ज्या सिस्टीम म्हणजे मागच्या वर्षी मला वाटते गोष्ट आहे, मागच्या वर्षी पाऊसमान खूप झाला आपल्याला. आणि चंद्रपूरमध्ये भागामध्ये मी पेपरमध्ये आलं ज्या शेतकऱ्यांनी BBF तंत्रज्ञान वापरलं होतं चांगलं उत्पादन आलं त्यांना. म्हणजे असं दोन्ही आहे. आता म्हणजे कसं आहे की आम्ही जे संशोधक विचार करतो की म्हणजे तुम्हाला कमी पाण्यावर येणारी वाण पाहिजे आणि अचानक पाऊस आला म्हणजे वॉटर लॉगिंग ज्याला म्हणतो त्याला येणारे पण वाण पाहिजे. म्हणजे हे जे बदलतं वातावरण आहे याला आपण कसं हे करायचं, म्हणजे कसे वाण लागणार आहेत याचा पण आम्ही विचार केलेला आहे. तसं आता तर संशोधन असं त्या दृष्टीने चालू पण आहे. म्हणजे असं काही नाही, म्हणजे वॉटर लॉगिंगलाही व्हेरायटी पाहिजे आणि ड्राऊटला पण व्हेरायटी आपल्याला पाहिजे. एकाच वेळी दोन्हींचा विचार, हो, दोघींचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे थोडक्यात सर BBF तंत्रज्ञान असं आहे, म्हणजे BBF पद्धतीने जर लागवड केली तर एक जास्त जरी पाऊस पडला तरी नुकसान कमी होतं आणि जर पाऊस कमी पडला तर पीक तग धरून राहू शकतं जास्त प्रमाणात.